So there are different types of sampling techniques too. ठीक आहे, आपण मगाशी स्टडी केला सॅम्पलिंग मीन्स व्हॉट अँड द स्टेटमेंट ऑफ सॅम्पलिंग थेरम. ठीक आहे, हा स्टेटमेंट जेव्हा स्टडी केला त्यावेळेस आपल्याला काय लक्षात आलं की दॅट युअर सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ट्वाइस ऑफ डब्ल्यू, वेअर डब्ल्यू इज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कंपोनंट प्रेझेंट इन द इनपुट सिग्नल अँड एफ एस इज द सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी and which is nothing but the frequency of sampling signal म्हणजे ट्रेन ऑफ पल्सेस. हा तुमचा काय झालेला आहे, हा सॅम्पलिंग सिग्नल झालेला आहे किंवा सॅम्पलिंग पल्स म्हणतो आपण. हा इनपुट सिग्नल आहे ज्याची फ्रिक्वेन्सी डब्ल्यू असते आणि हा सॅम्पल्ड आउटपुट असतो. ठीक आहे, सो आता टेक्निक्स असतात आपल्याला हे सॅम्पलिंग कोणत्या कोणत्या वेने मिळेल. आणि त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्व काय केलं होतं की एफ एस जर कमी असेल तर ओव्हरलॅपिंग पॉसिबल असतं. लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट मे गेट मिक्स्ड विथ दी हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट. ठीक आहे, सो या दोन कंडिशन्स फार इम्पॉर्टंट आहे की एफ एस मस्ट बी ग्रेटर दॅन or equals to twice of W. It should not be less than twice of W. If it is less than twice of W, then the interference may occur or the overlapping of spectrum may occur. आता हे सॅम्पलिंग कोणत्या कोणत्या वेने, तर त्याला टाइप्स असतात, त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग टेक्निक्स. Very first sampling technique is the ideal sampling technique, where we consider in ideal sampling technique we consider the train of impulses. इम्पल्स सिग्नल आपण कन्सिडर करतोय ज्याच्यामध्ये त्याचा टाइम ड्युरेशन जो असतो, पल्स ड्युरेशन जो आहे तो 0 आहे, त्याचं अँप्लिट्यूड एक फिक्स्ड असतं. इफ वी मिक्स दिस सिग्नल देन वी गेट दी सॅम्पलिंग इन्स्टंट. ठीक आहे, पण आता याच्याने काय होतंय की आपल्याला खूप सारे म्हणजे जरी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली आणि खूप सारे इन्स्टंट जरी मिळाले तरी तुम्हाला प्रत्येक इन्स्टंटचं कन्व्हर्जन पॉसिबल नाहीये. प्रत्येक इन्स्टंटचं म्हणजे ह्या इन्स्टंटचं, कारण काय होतंय जेव्हा तुमचा कंटिन्युअस टाइम सिग्नल असतो त्या मोमेंटला एकदम जवळजवळचे जरी इन्स्टंट घेतले आपण तर प्रत्येक इन्स्टंटचं व्हेरिएशन जे आहे ते काय 0.02 0.01 या मॅनरने असेल, म्हणजे 0.0001चं डिफरन्शिएशन असणार आहे आणि त्याला तुम्ही डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करणं फार इम्पॉसिबल आहे. सो प्रॅक्टिकली ही आयडियल सॅम्पलिंग टेक्निक काय होते, फेल होते. सो आपण पुढची स्टडी करतो दॅट इज नॅचरल सॅम्पलिंग. नॅचरल सॅम्पलिंगमध्ये सिम्पली आपण काहीतरी ट्रेन ऑफ पल्स कन्सिडर करत असतो. ठीक आहे, त्याची मी डायग्राम शेअर करते. ही आहे नॅचरल सॅम्पलिंगची डायग्राम. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक इनपुट सिग्नल आहे एक्स ऑफ टी. ठीक आहे, ट्रेन ऑफ पल्सेस आहे. ते ट्रेन ऑफ पल्सेस अशी की त्याला काहीतरी फिक्स ड्युरेशन तुम्ही दिलेलं आहे एक पल्सला. दॅट ड्युरेशन लेट इट बी युअर टो ड्युरेशन आहे. दोघं इन्स्टंटमध्ये काहीतरी प्रॉपर इन्स्टंट पल्समध्ये काहीतरी ड्युरेशन आहे. दॅट लेट इट बी युअर टी एस. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही हे दोन्ही मिक्स करताय तर हा काय करतोय नॅचरल सॅम्पलिंगमध्ये, इट कॅरीज दी शेप ऑफ इनपुट सिग्नल. इथे ऑब्झर्व करताना दिसत असेल की त्याने पल्स तर घेतलेली आहे, ही पल्स मिक्स केलेली आहे, पण ही पल्स मिक्स करताना त्याचे जे आहेत जे टॉप्स आहेत ते काय झाले, चॉप झाले. बरोबर, दे गेट चॉप्ड ॲज द सॅम्पल्ड सिग्नल फॉलोज दी शेप ऑफ इनपुट सिग्नल. जसं जसं इनपुट सिग्नलचा अँप्लिट्यूड चेंज होते तसं त्याचं तुमच्या सॅम्पल्ड सिग्नलचं पण इनपुट जे काय आहे ते चेंज झालेले. बघा, हा सॅम्पल एक इन्स्टंट घेतला समजा, फॉर एक्झाम्पल मी एवढाच पोर्शन घेतला. या पोर्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय की एवढी पल्स आहे, ह्या पल्सने काय केलंय, फक्त इथला काय केलं त्याने शेप कॅप्चर केलेला आहे. ठीक आहे, सो म्हणजे ड्युरेशन घेतलेलं आहे त्याने, जे पल्सचं ड्युरेशन ते फिक्स आहे, पण त्या इन्स्टंटला साइन जे सिग्नल असेल तुमचा, तो जो सिग्नल असेल तो काय झालेला आहे, त्याने त्याचा अँप्लिट्यूड कन्सिडर केले. म्हणजे इथे काय झालंय, ही सिग्नल चॉप झालाय, इथे चॉप झालाय, म्हणून नॅचरल सॅम्पलिंगला आपण चॉपर सॅम्पलिंग पण अज्युम करू शकतो. दॅट नॅचरल सॅम्पलिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज चॉप टाइप ऑफ सॅम्पलिंग और चॉपर सॅम्पलिंग, वेअर इट कॅरीज दी शेप ऑफ इनपुट सिग्नल. ठीक आहे, सो इनपुट सिग्नलचा त्याने काय घेतलेला आहे, शेप घेतलेला
आहे. सो दिस इज नथिंग बट अ नॅचरल सॅम्पलिंग. अगेन फॉर्म्युला इज सेम, दॅट इट मिक्स दी बोथ सिग्नल, दॅट इज प्रोडक्ट ऑफ x of t into c of t. You will get instead of y of t just denote s of t to understand purpose. ठीक आहे. सो हा झाला नॅचरल सॅम्पलिंग. त्यानंतर पुढचा आहे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. डायग्राम शेअर करते. परत एकदा दोघांमधला मी डिफरन्स सांगते पहिले. नॅचरल सॅम्पलिंग मध्ये काय सांगितलं मी की जे तुमचे सॅम्पल सिग्नल जो असतो इट फॉलोज दी शेप ऑफ युअर सिग्नल. ठीक आहे. इनपुट सिग्नलचा जो काय असेल शेप तो फॉलो करत असतो या मॅनरने. सो हे तुमचं झालं सॅम्पल्स नॅचरल सॅम्पलिंग. ही नॅचरल सॅम्पलिंग कशी मिळते, जेव्हा तुम्ही इथला जो डिस्चार्ज स्विच आहे तो काय केला, रिमूव्ह केला. जी काही राहिलेली रिमेनिंग सर्किटरी आहे ह्या रिमेनिंग सर्किटला जेव्हा वर्क होतं त्यावेळेस कपॅसिटर इथे काय होत असतो, चार्ज आणि डिस्चार्ज होत असतो. चार्ज डिस्चार्ज, चार्ज डिस्चार्ज. त्यामुळे तो काय करतो, त्याचा शेप फॉलो करत असतो. आता हा शेप फॉलो करताना जीवनला तुम्ही काय करता, सॅम्पलिंग सिग्नल्स देता, म्हणजे पल्सेस देता, ट्रेन ऑफ पल्स. आणि एक्स ऑफ टी म्हणजे तुमचा नॉर्मल साईन वेव्ह असतो. दोघांचं मिक्सिंग झालं की तुम्हाला इकडे काय मिळते, चॉप सिग्नल मिळतो इन नॅचरल सॅम्पलिंग. वाईल इन केस ऑफ फ्लॅट टॉप सॅम्पलिंग, फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये तुम्हाला इथे काय दिसतंय की टॉप्स आर फ्लॅट. प्रत्येक सिग्नलचे टॉप्स काय झालेले, फ्लॅट झालेले आहेत. म्हणजे त्यांनी त्याचा तो शेप ने फॉलो केला जो नॅचरल सॅम्पलिंग मध्ये फॉलो केला जायचा. असा तो शेप फॉलो न करता त्याने काय केलेलं आहे, तो सिग्नल होल्ड केलेला आहे. सो होल्ड केल्यामुळे याला सॅम्पल आणि होल्ड असं पण म्हटलं जातं. आता हे फंक्शन कसं होतं, सॅम्पल आणि होल्ड. सॅम्पलिंग कोण करतं, सॅम्पलिंग स्विच. आणि होल्डिंग कोण करतं, डिस्चार्जिंग स्विच. ते कसं केलं जातं, तो पहिल्यांदा काय करतो आपण, G1 ला पल्स अप्लाय करतो. ठीक आहे. फर्स्ट वी अप्लाय अ पल्स टू दी G1. जेव्हा G1 ला पल्स अप्लाय केली जाते त्यावेळेस कपॅसिटर काय होतो, इट विल स्टार्ट टू चार्ज. ठीक आहे. कपॅसिटर काय होतो, चार्ज व्हायला लागतो. चार्ज झाल्यानंतर याचा पल्स ड्युरेशन काय होतो, संपतो. याचा पल्स ड्युरेशन संपला की इथे काय होतंय, मग कपॅसिटर G2 ला आपण काय करतो, पल्स अप्लाय करतो नेक्स्ट इन्स्टंट. मग G2 ला जेव्हा तुम्ही पल्स अप्लाय करता त्यावेळेस याचा ड्युरेशन संपलेला राहतो. हा ओपन सर्किटरी म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे इकडनं सप्लाय जात नाही. इन द सेन्स म्हणजे काय की याला तुम्ही हा ऑफ करून टाकलाय त्यावेळेस G1 काय असतो, ऑफ स्टेटमध्ये असतो. आणि याला काय केलेलं असतं, ऑन केलेलं असतं बाय गिव्हिंग दी स्मॉल ड्युरेशन पल्स. आता जेव्हा तुम्ही याला तर हा क्लोज स्विच म्हणून ऑपरेट होतो आणि हा ओपन स्विच म्हणून ऑपरेट होतो. ठीक आहे. हा ओपन स्विच असतो. जेव्हा हा क्लोज स्विच होतो इथून काय होतंय, हा बायपास केला, सॉरी काय म्हणू आपण त्याला, शॉर्ट केला जातो. कपॅसिटरला आपण इन शॉर्ट आपण असं अझ्युम करू की हा शॉर्ट झालेला आहे. म्हणजे याच्या अक्रॉस जे आहे, जे काही व्होल्टेज कपॅसिटरमध्ये असेल ते कपॅसिटर काय करतो, स्टोअर करतो किंवा होल्ड करतो त्या मोमेंट पर्यंत. त्यानंतर जेव्हा याचा सिग्नल ड्युरेशन संपतो त्यावेळेस कपॅसिटर काय होतो, डिस्चार्ज होतो. कपॅसिटर डिस्चार्ज झाला याचा ड्युरेशन संपल्यानंतर परत नेक्स्ट पल्स G1 ला अप्लाय केली जाते आणि परत कपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. परत जेव्हा याचा ड्युरेशन संपला की इथे जो G2 आहे, G2 ऑन होतो आणि परत तो काय करायला लावतो, कपॅसिटरला तो सिग्नल होल्ड करायला लावतो. आणि जेव्हा ड्युरेशन संपतं त्यावेळेस तो परत काय होतो, डिस्चार्ज होतो. सो या मॅनरने काय होतं, इथे सॅम्पलिंग अँड होल्डिंग कंडिशन परफॉर्म होते. ठीक आहे. अगेन इक्वेशन सेम आहेत. दॅट इज मिक्सिंग ऑफ टू सिग्नल, दॅट इज एक्स ऑफ टी इंटू सी ऑफ टी. फक्त ॲडिशन ऑफ डिस्चार्ज स्विच, जस्ट बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ दिस स्विच वी गेट द होल्डिंग सिग्नल और वी गेट दी फ्लॅट टॉप्स इन दी सॅम्पल्ड आउटपुट. क्लिअर. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये, सॅम्पलिंग टेक्निकमध्ये? आता या सॅम्पलिंग टेक्निकमध्ये मग अशी मी जे सांगितलं की एक स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. एक स्टेटमेंट महत्वाचं आहे जे काय आहे, दॅट Fs मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ट्वाइस ऑफ W. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट फॉलो करताना जर इन केस तुमचा Fs लेस दॅन ट्वाइस ऑफ W झाला
तर त्या केसमध्ये तुमचे जे स्पेक्ट्रम्स आहेत ते काय होत होतात, ओव्हरलॅप होतात. सो ओव्हरलॅप कसे होतात, हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट मिक्स्ड विथ दी लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट, याला म्हणतो आपण ओव्हरलॅपिंग ऑर इंटरफेरिंग सिग्नल. ठीक आहे, किंवा हा टाईपचा एरर जो आहे जो ऑकर होतो त्याला म्हणतो आपण अलायझिंग टाईप ऑफ एरर. ठीक आहे, अलायझिंग एरर म्हणतो. अलायझिंग एरर ऑकर्स when your sampling frequency is less than the maximum frequency component present in the input signal. That is, if your fs is less than twice of w, then a aliasing type of error occur where it states that the low frequency component get mixed with the high frequency component and the overlapping of signal is takes place, and this overlapping is called as aliasing type of error. ठीक आहे, सो हे अलायझिंग टाईप ऑफ एरर मला काय करायची, रिमूव्ह करायची, ही केस होऊच द्यायची नाही. तर माझ्याकडे दोन कंडिशन असणार आहे. पहिली कंडिशन काय येईल, मला जर हा अलायझिंग एरर रिमूव्ह करायचा असेल तर माझ्याकडे पहिली कंडिशन काय येईल की नॅचरली मला याला काय करावं लागेल, ग्रेटर करावं लागेल. मग मी ग्रेटर नुसतं फक्त इक्वल्स टू ट्वाईस ऑफ डब्ल्यूने नाही करणार, तर मी असं करेल की त्याच्यामध्ये काहीतरी स्पेस पण जनरेट झाला पाहिजे. तर स्पेस जनरेट करण्यासाठी मी काय करेल, एफ एस मस्ट बी ग्रेटर दॅन ट्वाईस ऑफ डब्ल्यू. सो इतकी याची हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय करू आपण, नुसती दुप्पट न करता अजून मॅक्झिमम 4 टाइम्स 5 टाइम्स इन्क्रीज करू सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी. याचा इम्पॅक्ट काय होईल, याचा इम्पॅक्ट असा होईल की जेव्हा तुम्ही स्पेक्ट्रम त्याचे ड्रॉ करता, जेव्हा तुम्ही स्पेक्ट्रम ड्रॉ करता, हा तुमचा ओरिजिनल सिग्नलचा स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे, डब्ल्यू मायनस डब्ल्यू, हा एक्स डेल्टा एफ म्हणजे सॅम्पल्ड सिग्नलचा आहे. ठीक आहे, सो सॅम्पल सिग्नलचं जेव्हा तुम्ही स्पेक्ट्रम ड्रॉ करता त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं, इथे स्पेस मिळतो. जर तुम्ही एफ एसला ग्रेटर दॅन ट्वाईस ऑफ डब्ल्यू केलं तर, आणि त्याला म्हणतो आपण गार्ड बँड्स. ठीक आहे, म्हणजे रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी काय झाली, स्पेस अलोकेशन केलेलं आहे काही सर्टन फ्रिक्वेन्सी रेंजचं. सो फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज केली खूप जास्त तर काय होता, स्पेसिंग्स क्रिएट होता तुमच्या स्पेक्ट्रम्समध्ये, म्हणजेच काय होते, कम्प्लिटली अलायझिंग एरर काय होतो, रिमूव्ह होत असतो. ठीक आहे, सो या मॅनरने तुम्ही काय करता, सो हे काय करताय, स्पेसिंग ऍड करताय, म्हणजेच काय, काहीतरी फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्ही गॅप जनरेट होतोय दोघांमध्ये. सो याला म्हणतो आपण गार्ड बँड. सो यू कॅन ऍड द गार्ड बँड्स बाय इन्क्रीजिंग द सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी सो दॅट टू अवॉइड द अलायझिंग टाईप ऑफ एरर. सो अलायझिंग टाईप ऑफ एरर ह्या एका कंडिशनने रिमूव्ह होऊ शकतं. ऑर एल्स दुसरी स्टेटमेंट काय, दुसरी स्टेट, बिफोर सॅम्पलिंग यूज अँटी अलायझिंग फिल्टर. यू कॅन यूज अँटी अलायझिंग टाईप ऑफ फिल्टर. ठीक आहे, anti-aliasing means a type of filter which avoids the mixing of signal. ठीक आहे, सो त्याला म्हणतो आपण anti-aliasing filter. Anti-aliasing filter is nothing but it is a type of band pass filter. Band pass filter म्हणजे काय, band pass means which consider only certain range of frequency which can be passed through it. मग तेवढ्याच सर्टन रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, तिथनं पास होणार आहे. त्यासाठी आपल्याला त्याला काय, बँड पास फिल्टरला आपण एक लिमिटेशन अप्लाय केलेलं असतं, दॅट वी कन्सिडर हिअर एफ एस मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ट्वाईस ऑफ डब्ल्यू. म्हणजेच त्या स्टेटमेंटनुसार तुम्ही काय करता, तुमचं इनपुट सिग्नल बँड पास सिग्नल थ्रू पास करता, म्हणजे त्याला एक प्रॉपर रेंज दिलेली असते, ऑलरेडी प्री डिसाइडेड असते, आणि तेवढीच अमाऊंट ऑफ सिग्नल फ्रिक्वेन्सी रेंज पास होते, आणि आपण काय करतो, वी कॅन अवॉइड द अँटी अलायझिंग एरर इझिली. ठीक आहे, सो हे सिम्पल टेक्निक आहे टू अवॉइड द अँटी अलायझिंग टाईप ऑफ एरर. ठीक आहे, सो पहिले आपण स्टडी केलं होतं सॅम्पलिंग सिग्नल. व्हॉट इज मीन बाय सॅम्पलिंग, कंटिन्युअस टाइम सिग्नल इज कन्वर्टेड इन टू discrete time signal, then it is called as sampling signal. After that we study about
sampling statement which states that samples we can convert the continuous time signal into sample signal, and this sample signal can be reconstructed into its original form if the sampling frequency is greater than or equals to its maximum frequency component present in the input signal. That means it states that fs should be greater than or equals to twice of w. This is the main basic condition. If this condition is not followed, then a type of error is occurred. That error is called as aliasing type of error, where interference of or the overlapping of low frequency and high frequency component takes place. Okay, so overlapping of high frequency and low frequency component takes place. Hence, a type of error is called as aliasing error, and this error can be removed by increasing the sampling frequency in a very large manner, or you can use anti-aliasing filter, which is nothing but a type of band pass filter where we limit the frequency of input signal so that to avoid the anti-aliasing type of error. Next आपण स्टडी केलं sampling techniques. In that, ideal sampling and natural sampling and flat top sampling. Ideal sampling is not feasible practically because to consider each and every instant of analog signal for conversion into digital format, it is not feasible way. So we consider natural sampling, where it is also called a chop type of sampling, where the sampled signal follows the shape of input signal. ठीक आहे, शेप ऑफ इनपुट सिग्नल फॉलो केला जातो. वाईल इन फ्लॅट टॉप सॅम्पलिंग, टॉप्स आर दी फ्लॅट and this flat top sampling is also called as sample and hold type of sampling. ठीक आहे, सो हे काही मेजर इंडिकेटिंग पॉइंट्स होते जे आपण स्टडी केले. आता मी एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट कंपॅरिझन बिटवीन नॅचरल अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग शेअर करते इमेज. इथे काय दिसतंय तुम्हाला बघा. प्रिन्सिपल ऑफ सॅम्पलिंग फॉर आयडल सॅम्पलिंग, इट युजेस मल्टिप्लिकेशन बाय अन इम्पल्स फंक्शन. मी सांगितलं ट्रेन ऑफ पल्सेस कोणते होते, आपण इम्पल्स पल्स फंक्शन यूज केलं होतं, वेअर टाइम ड्युरेशन और द पल्स ड्युरेशन इज 0. ठीक आहे, सो त्यासाठी एक सिम्पल सॅम्पलिंग स्विच सर्किटरी यूज केली होती, बाकी काहीच नाही. इथे एक छोटासा सॅम्पलिंग स्विच आहे तो ऍड केला होता आणि दोघांचं सिग्नल मिक्स करून जो काही तुम्हाला सॅम्पल सिग्नल मिळत होता तो आपण इथे ड्रॉ केलेला आहे, त्याची वेव फॉर्म आहे. सो दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल मेथड, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण चेक केली नॅचरल सॅम्पलिंग, वेअर इट युजेस द चॉपिंग प्रिन्सिपल, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चॉपर टाईप ऑफ सॅम्पल टेक्निक. सो याच्यामध्ये पण एक सॅम्पलिंग स्विच आहे आणि एक कपॅसिटर इथे त्यांनी दाखवलेला नाहीये, कपॅसिटर ऍड केलेला आहे. ठीक आहे, सो कपॅसिटरने काय होतं, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होतं आणि इथे तुम्ही काय मिळतात, तुम्हाला प्रॉपर सॅम्पलिंग मिळतंय. तर हा सॅम्पलिंग मिळताना काय होते बघा, की प्रत्येक जो पल्स आहे तो पल्स किंवा तो जो काही चॉप सिग्नल काय झालेला आहे, चॉप झालेला आहे, त्याने काय केलंय, इनपुट सिग्नलचा शेप काय केलाय, फॉलो केलेला आहे. या केसमध्ये काय दिसते बघा, इट युजेस सॅम्पल अँड होल्ड सर्किटरी. सॅम्पल अँड होल्ड मध्ये हा एक सॅम्पलिंग स्विच आहे, डिस्चार्ज स्विच ऍक्ट्स एज अ होल्डिंग स्विच. ठीक आहे, विच होल्ड्स दी whatever the voltage across capacitor will be hold just because of when your discharging switch turns on. मग त्या केसमध्ये तुम्हाला इथे काय मिळते, टॉप्स आर फ्लॅट, हेन्स इट इज कॉल्ड ॲज फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ठीक आहे, सो हे होतं आजचं सॅम्पलिंग टेक्निक आपण कम्प्लीट केलेले आहे. याची तुम्ही काय करायचं, लर्न करून यायचं नेक्स्ट टाइम, कारण आपण क्वांटायझेशन स्टार्ट करतोय. क्वांटायझेशनसाठी आधी सॅम्पलिंग समजणं फार महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला क्वांटायझेशन समजेल. तो हे टॉपिक्स रिवाइज करून यायचे तुम्ही सगळ्यांनी. याच्यात काही डाऊट आहे का, विचारून घ्या. एनी डाऊट? ओके.